नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर सिमला मिरची आपल्याला टिफिनसाठी घाई गडबड असते सकाळची, तर त्या घाई गडबडीत पटकन होणारी, अगदी 5 मिनिटात होणारी ही सिमला मिरचीची भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. तर पाव किलो सिमला मिरची घेतलेली आहे, तर ती आपण स्वच्छ धुवून घेऊया. जास्त वेळ लागत नाही या भाजीला, पटकन होते. फक्त सगळी तयारी करून जर ठेवली ना तर अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते आपली. तर स्वच्छ धुवून झालेली आहे. मी एका डिशमध्ये ही सिमला मिरची काढून घेते. आता चिरायची कशी तेही दाखवते मी तुम्हाला. ही बघा, तिचा देठ काढून घ्यायचा असा आणि मधोमध चिरून घ्यायची. बी अजिबात नाही आहे याच्यामध्ये. जर बी असेल तर काढून टाका, तुम्हाला आवडत असतील तर राहू द्या. आणि हे असं देठाकडचा जो कडक भाग असतो ना, तोही मी असा काढून टाकलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि अगदी कोवळी आहे मिरची. बघू शकता, अजिबात त्याच्यामध्ये बी नाही आहे. आता हे मी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे. बघू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही चिरून घ्या. मोठी मोठी चिरलीत तरीसुद्धा चालेल. तर मी याचे असे लांबट असे काप तयार करणार आहे. बघा अशा पद्धतीने, सेम अशा पद्धतीने मी सगळी सिमला मिरची कट करून घेणार आहे. हे बघा, असं लांबट मी चिरून घेतलेलं आहे. आता सगळी सिमला मिरची कट करून तुम्हाला दाखवते. हे बघा, दिसायलाही छान दिसतंय आणि भाजी पण छान होते. आता इकडे फोडणीसाठी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा, एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, लसूण कुटून घेतलेला आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला आहे. थोडंसं वाटण होतं माझ्याकडे शिल्लक, तेही घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तो जाडसर आहे. तर आपल्याला ही कुकरमध्ये भाजी बनवायची आहे. तर कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्या. तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. आधी मोहरी चांगली तडतडू द्या. मोहरी तडतडली की मग जिरं घालायचं. आता याच्यामध्ये आपण कुटून घेतलेलं लसूण घालूया. आता बारीक चिरलेला कांदा घालूया. आता हे कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून घ्या. हिंग घालूया चिमूटभर. आता याच्यामध्ये टोमॅटो घालूया. चवीनुसार मीठ घालूया. म्हणजे भाजीला लागेल तेवढं मी मीठ घालते, तुम्ही नंतर घातलं तरीसुद्धा चालेल. आता हे आपलं टोमॅटो चांगला सॉफ्ट होऊ देऊया आपण. टोमॅटो आपला बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये हळद घालते पाव चमचा, अर्धा चमचा धना पावडर आहे आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला आहे. तर हे मसाले आपण सगळे व्यवस्थित परतून घेऊया. आता याच्यामध्ये हे वाटण थोडंसं होतं ते मी घालते. ऑप्शनल आहे, ते नाही घातलं तुम्ही तरीसुद्धा चालेल. आता होतं माझ्याकडे शिल्लक, वाया जाऊ नये म्हणून मी ते घातलेलं आहे. ते वाटण पण आपण व्यवस्थित परतून घेऊया. कोथिंबीर थोडीशी घालते याच्यामध्ये आणि शेंगदाण्याचा कूट घालते. मिक्स करून घ्या व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली सिमला मिरची घालूया. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालून.
बघू शकता अगदी कोरडं आहे हे, याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही आहे. तर कुकरला आपल्याला 1 शिटी द्यायची आहे, म्हणून मी हे छोटीशी वाटी आहे काचेची, त्याच्यामध्ये 2 टीस्पून इतकं पाणी घातलेलं आहे मी. आता हे मिक्स करून घेऊया सगळं. तर बघू शकता शेंगदाण्याचा कूट वगैरे असल्यामुळे सगळं पाणी आपलं शोषून गेलेलं आहे भाजीमध्ये. फक्त ओलसरपणा आहे भाजीला, त्याच्यातच आपली भाजी मस्त शिजेल आणि शिटीला वाफ पण चांगली येईल. तर कुकरचं झाकण लावून घेते आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला कुकरला 1 शिटी काढून घ्यायची आहे. तर झालेली आहे 1 शिटी. गॅस बंद केला आहे. आता कुकर आपला थंड झाला की बघूया आता भाजी तयार आपली झालेली आहे का मंडळी. झाकण उघडून बघते. आहा, तर मस्त भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता. तर नक्की तुम्ही ही भाजी बनवून बघा. डब्यासाठी अगदी सगळी तयारी जर केली ना तर फक्त 5 मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, शेअर करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.